आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काका मी काय म्हणते, आता ह्यो समजा बिझनेस मी एकटी सांभाळू शकते ना? होय तर म्हणजे आता मला इथं कुणाचीच गरज नाही. आता फक्त मी आणि मी एकटीच या बिझनेसची मालकीण आहे. मॅडम, आमचं आजचं दिवसभराचं काम संपलंय. आम्हाला आमचे पैसे द्या. घ्या. एक दिवस काम नाही केलं तर आल्या भिका मागायला. चला निघा, महिन्याच्या अखेरीस हिशोब केला जाईल. तुमच्या माहितीसाठी सांगते, इथे गडी लोकांना रोजच्या रोज पगार दिला जातो. रोजंदारीवर असतात ते. हो, पण आता मी नियम बदलले. असं चालणार नाही. आपण गड्यांचा पगार रोजच्या रोज देऊ. ठीक आहे, तसं तर तसं. पण मग मोलकरणी घरातून बाहेर जाताना त्यांची बी तपासणी व्हायला पाहिजे रोजच्या रोज. काका, झडती घे यांची आणि समजा नीट तपास. आणि ही पिशवी आहे ना, ही पहिली चेक कर. असं कोणी स्वतःच्या घरी चोरी करून जात नसतं. स्वतःच्या घरात मोलकरीणेस ना, लायकीत राहायचं. परत जर असं काही बोललीस ना तर असू दे. माणसाची ना आस सुटत नसते. पण कसं आहे ना वसुंधरा मॅडम, ओ आता तुम्ही मॅडम नाही राहिले नाही का? वसुंधरा, जेव्हा माणसाकडे काही नसतं ना, तेव्हा तो काय बी करू शकतो. आणि तुमच्यासारख्या गरिबांना कवा कशाची गरज लागेल सांगता येत नाही ना. मॅडम, हे घ्या आमचं सामान आणि जे काय हवं ते चेक कर. होऊ दे तुमचं समाधान. अगं अक्षरा, काय चेक करा म्हणतीयास? नाही आत्या, असू दे की. कर नाही त्याला डर कशाला. करू दे काय करायचं ते चेक. घ्या. अरे यशवंता, काय करतोय तू? हा यशवंता, अरे तुला काही लाज वाटते का नाही? अरे ज्या बहिणीनं थारा दिला तुला या घरामध्ये, तिचीच झडती घेतो या. ठेव ते, ठेव म्हणलं ना व. हे होऊ देणार नाही मी. ठेव ठेव आतमध्ये. यशवंता, आई गप्पा बस. या घरात चेकिंग होणारच. वा, आत्ता पतूर मी बोलले नव्हते, पण भिकारी कुठल्या भजी चोरून घेऊन चाललात? लाजा नाही वाटत?
भजी चोरून सुद्धा थोबाडावर करून म्हणताय चेक करा म्हणून. कामिने, नाही, आता तुमची काही खेर नाही. तुम्हाला तर अद्दल शिकवलीच पाहिजे. चल. अगं कामिने, कामिने ऐक माझं. या रे या, समदे या आणि बघा. या घरात मोलकरणी चोरी करायला लागल्यात. तुमची अब्रू तर ना आता येशीला टांगली पाहिजे, मगच अद्दल घडल तुम्हाला. कामिने, हे गप्पा बस. एक शब्द भी बोलायचा नाही. हा, लाज वाटते मला तुला जन्म दिल्याची. लाज वाटते. कसलीच चाड नाही ग तुला. हा, कैदासी नाहीच पक्की. कसला सोडू गवतीयास. हा, त्या बिचाऱ्या काही बोलत नाही म्हणून गैरफायदा घेतेस वय. त्यांचा काय बी दोष नाही बघ यामध्ये. तो डबा म्या ठेवला त्यांच्या पिशवीत. त्यांना काय बी ठावं नव्हतं. थांबा. आई आहेस म्हणून वाचलीयस, लक्षात ठेव. नाहीतर माझा कायदा लय कडक आहे. पण तसं बी तुम्हाला असंच नाही सोडणार मी. तुमच्या तिघींना ना शिक्षा तर झालीच पाहिजे. कुठं फेडशील ग हे पाप. हा, आणि खरी चोर कोण आहे ना हे तुझ्या मनाला विचार. कुठून कष्ट करून घाम गाळून आणलायस ग यो पैसा तू. हा, या देवीकडे बघ. अगं तिनं रक्त आटवलं या घरासाठी. आणि हिला चोर म्हणतीस तू. चांगला न्याय आहे बघ तुझा. तर ही थेर ना जास्त काळ चालणार नाही बघ.